पेणच्या पशुसंवर्धन विभागाला 5 कोटींचा निधी मंजूर। वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नातून रायगडमध्ये आदर्श पशुसंवर्धन केंद्र उभारण्याचा संकल्प। पेण येथील पशुसंवर्धन विभागासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून मंजूर झाल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी दिली। पेण पशुसंवर्धन केंद्राची पाहणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या निधीतून पशुसंवर्धन कार्यालयासाठी नवीन इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून सुमारे 2.5 कोटी रुपये या कामासाठी खर्च करण्यात येत आहेत। यासोबतच गायींसाठी आधुनिक IVF सेंटर उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे 1.25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या केंद्रामुळे पशुधनाच्या दर्जात्मक सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। तसेच गायींसाठी शेल्टर शेड उभारण्यासाठी सुमारे 35 लाख रुपये आणि कुक्कुटपालन प्रोत्साहनासाठी पोल्ट्री शेडसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या सर्व कामांमुळे पेणमधील पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम आणि आधुनिक होणार असल्याचे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले। निश्चितपणे या ठिकाणी भव्य दिव्य असं पशुसंवर्धन खात्याचं हॉस्पिटल IVF हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर बिल्डिंग या ठिकाणी कार्यालय होणार आहे, त्याचबरोबर शेल्टर होणार आहे। निश्चितपणे ज्या प्रकारे राज्य सरकारने व केंद्र सरकारने दिलेल्या दिशा व मार्गदर्शिका आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी कामकाज चालू राहील। हे खातं आता पहिल्यासारखं खातं हे थांबलेलं खातं राहणार नाही, तर हे खातं चांगले घोडदौड करत आज निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खात्याला गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रात 400 कोटीचा निधी उपलब्ध होता, परंतु यावर्षी जवळपास 4,500 कोटी रुपये या खात्याच्या मार्फत आज वर्ग झाले आहेत। या खात्याच्या माध्यमातून चांगली कामं करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहणार आहे। त्याचबरोबर परिसरातील या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या सुसज्ज अशा बिल्डिंग या ठिकाणी तयार होणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे या खात्याला दिशा मिळणार आहे। सध्या बांधकाम सुरू असल्यामुळे परिसरात काही प्रमाणात अस्वच्छता दिसत असली तरी ही तात्पुरती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। येत्या काळात येथे भव्य आणि सुसज्ज पशुसंवर्धन हॉस्पिटल, IVF केंद्र, कार्यालयीन इमारत आणि शेल्टर उभारले जाणार असून हा प्रकल्प रायगड जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच परिसरात झालेल्या काही बेकायदेशीर शेडबाबत कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही सर्व कामे पूर्ण केली जाणार असून याचा थेट फायदा शेतकरी व पशुपालकांना होणार आहे। निश्चितपणे बाहेर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी शेड झाल्यात। आपण या ठिकाणी निश्चितपणे अर्ज करून या जे काही बेकायदेशीर ज्या काही शेड बाहेर झाल्यात त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी बांधकाम चालू आहे, या ठिकाणी सर्व परिसर हा नवीन सुसज्ज असा परिसर होतोय, त्याच्यामुळे थोडं सामान अस्वच्छता थोडी पसरली आहे, पण तो या भागात एक नवीन इमारत उभा राहणार आणि निश्चितपणे पशुसंवर्धन कार्यालय हे अत्यंत चांगलं आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदर्शवत असं होणार आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।